नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की आपण पायथन कसं इन्स्टॉल करू शकतो. पायथन इन्स्टॉल केल्यानंतर आपण एक IDE इन्स्टॉल केला होता, ज्याच्यामध्ये आपण VS कोडचं इन्स्टॉलेशन दाखवलं होतं आणि VS कोडमध्ये आपण पायथनचा माय फर्स्ट प्रोग्राम हा एक प्रोग्राम रन केला होता, ज्याच्यामध्ये एक सिंपल प्रिंट स्टेटमेंट ॲड केलं होतं, हॅलो वर्ल्ड. तर सेशन 2 मध्ये आपण बघणार आहोत पायथन बेसिक्स. तर पायथन बेसिक्समध्ये काय इन्व्हॉल्व आहे? व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, टाइप कास्टिंग आणि युजर इनपुट हे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूयात व्हेरिएबल्स. तर व्हेरिएबल्स हे काय असतं, तर आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी, मेमरीमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल्स यूज होतात. जसे की आपल्याला एखादी व्हॅल्यू आपल्याला मेमरीमध्ये स्टोअर करायची आहे आणि नंतर त्या व्हॅल्यूवरती आपल्याला काही ऑपरेशन्स करायचे असतील, तर अशा वेळी आपण व्हेरिएबल्स यूज करतो. तर व्हेरिएबल्स डिफाईन करण्याचे काही रूल्स आहेत. तर ते पायथनचा एक सिंटॅक्स राहतो. तर त्या सिंटॅक्समध्ये या हे रूल्स फॉलो करावेच लागतात फॉर व्हेरिएबल डिक्लेरेशन. तर सर्वप्रथम जो रूल आहे तो नो नीड टू डिक्लेअर द टाईप. इतर प्रोग्रामिंग लँग्वेज जसे की सी प्रोग्रामिंग किंवा जावा प्रोग्रामिंग जर का बघितलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला डेटा टाईप मेन्शन करावा लागतो की त्या व्हेरिएबलमध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. इंटिजर व्हॅल्यू म्हणजे नंबर जर का स्टोअर करायचा असेल तर त्यासाठी इंटिजर किंवा फ्लोटिंग पॉईंट नंबर असेल तर तसं, किंवा एखादी स्ट्रिंग जर का करायची असेल, एखादी स्ट्रिंग व्हॅल्यू जर का स्टोअर करायची असेल तर स्ट्रिंग डेटा टाईप यूज करतात. पण पायथनमध्ये ती एक फ्लेक्झिबिलिटी आहे आपल्याला की याच्यामध्ये आपल्याला टाईप मेन्शन नाही करावं लागत. आपण जस्ट व्हेरिएबलचं नाव देणार आहोत आणि त्याला व्हॅल्यू देणार आहोत. मग ती व्हॅल्यू जसं आहे त्याप्रमाणे पायथनमध्ये त्या व्हेरिएबलमध्ये तो डेटा टाईप स्टोअर केला जातो. तर सेकंड रूल आहे मस्ट स्टार्ट विथ अ लेटर ऑर सिम्बॉल. हा जो सिम्बॉल आहे तर हा अंडरस्कोर आहे. तर आयदर आपण कोणतेही लेटर ABCD मधलं कोणतेही A to Z मध्ये कोणतेही लेटर घेऊ शकतो, किंवा अंडरस्कोर आपण यूज करू शकतो. याच्यामध्ये आपण इतर कोणताही सिम्बॉल किंवा कोणताही नंबर आपण ऍड करू शकत नाही. तर याच्यामध्ये एक आपण एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, ही केस सेन्सिटिव्ह असतात. व्हेरिएबल्स हे ऑलवेज केस सेन्सिटिव्ह असतात पायथनमध्ये. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पलमध्ये नेम, हे जे नेम जे आहे हे हा एक व्हेरिएबलचं नाव आहे आणि हे जे आहे डबल कोटमध्ये आपण राज लिहिलेलं आहे, तर ही त्याला असाइन झालेली व्हॅल्यू आहे. तर सध्यापुरतं आपण एवढंच कन्सिडर करणार आहोत. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही डबल कोटमध्ये दिली आहे, त्याच्यामुळे नेमचा जो डेटा टाईप झाला तर तो स्ट्रिंग डेटा टाईप झाला. आणि एज जे आहे, एज हा एक व्हेरिएबल नेम आहे आणि याला आपण व्हॅल्यू असाइन केली आहे 21. तर एजचा जो टाईप झाला तो हा झाला इंटिजर टाईप झाला. आणि हाईट हा व्हेरिएबल नेम झालं, या व्हेरिएबल नेमला ही व्हॅल्यू असाइन झाली, तर याचा बाय डिफॉल्ट टाईप राहणार फ्लोट. तर याच्यावरती बाकी कसे ऑपरेशन्स करू शकतो आपण हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर सध्या तुमच्या नॉलेजसाठी जस्ट एक लक्षात ठेवू शकता की एक पर्टिक्युलर व्हेरिएबल म्हणजे एक जे व्हॅल्यू असते नेम, त्याला आपण एक व्हॅल्यू असाइन करू शकतो. आणि सेकंड टाईप आहे डेटा टाईप. तर पायथनमध्ये कोणते कोणते डेटा टाईप सपोर्ट केले जातात, तर हे बेसिक डेटा टाईप्स आहेत. याच्यामध्ये इंटिजर व्हॅल्यूज असतात. इंटिजरमध्ये 1 to 100 किंवा मायनस निगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा इंटिजरमध्येच कन्सिडर होतात. तसेच दुसरं आहे फ्लोट. फ्लोटमध्ये काय होतं, तर फ्लोटिंग पॉईंट अशा व्हॅल्यूज स्टोअर होतात. याच्यामध्ये 3.14 असेल, 10.5 असेल, 1.0 ही सुद्धा फ्लोट व्हॅल्यूज कन्सिडर होते 0.0 मध्ये असेल तर. त्याच्यानंतरचा महत्वाचा डेटा टाईप आहे स्ट्रिंग. तर स्ट्रिंग या व्हेरिएबलमध्ये आपण काय स्टोअर करू शकतो, तर कॅरेक्टर्स स्टोअर करू शकतो. याच्यामध्ये एक सिंगल कॅरेक्टर सुद्धा असू शकतं किंवा मल्टिपल कॅरेक्टर सुद्धा असू शकतात. तर फॉर एक्झाम्पल हॅलो, ABC, किंवा याच्यामध्ये आपण डबल कोटमध्ये 1 जरी दिला तरी तो ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर करणार, फ्लोट इंटिजर नाही. त्याच्यानंतर आहे बुलियन डेटा टाईप, BOOL. म्हणजे या बुलियन डेटा टाईपमध्ये फक्त ट्रू आणि फॉल्स या दोनच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. याच्यामध्ये आपण कोणतेही वरच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. याच्यानंतर अजून एक डेटा टाईप आहे लिस्ट. तर लिस्टमध्ये हे लिस्ट, टपल्स, सेट आणि डिक्शनरी हे जे डेटा टाईप्स आहेत हे आपण नंतर डीपमध्ये स्टडी करणार आहोत. पण तुमच्या माहितीसाठी लिस्टमध्ये कसं राहतं, तर हा एक स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक नंबर कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज आपण ऍड केलेल्या असतात लिस्टमध्ये. याच्यामध्ये नंतर टपलमध्ये आपण राऊंड ब्रॅकेट यूज करतो टपल स्टोअर करण्यासाठी. हे जस्ट एक तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आता राहू द्यात, हे आपण नंतर
डिटेलमध्ये जाणार आहोत. याच्यानंतरचा एक डेटा टाईप आहे महत्त्वाचा सेट. तर सेटमध्ये कर्ली ब्रेसेसमध्ये व्हॅल्यूज ॲड केले जातात, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज आपण ॲड करतो. आणि डेटा सायन्समध्ये मोस्टली यूज होणारा डेटा टाईप आहे डिक्शनरी. तर डिक्शनरीमध्ये कर्ली ब्रेसेसमध्ये व्हॅल्यूज ॲड होतो, पण या व्हॅल्यू आपण कशा स्टोअर करतो, तर इट्स अ की व्हॅल्यू पेअर. की व्हॅल्यू पेअरमध्ये आपण व्हॅल्यूज ॲड करत राहतो. जसं की नेममध्ये व्हॅल्यू राहणार आहे राज आणि एजमध्ये व्हॅल्यू राहणार आहे 21. तर हे आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर आत्तापर्यंत फक्त ह्या व्हेरिएबल्स आणि त्यांचे डेटा टाईप्स या कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर येतं टाईप कास्टिंग. तर टाईप कास्टिंग बेसिकली काय असतं, तर कन्व्हर्जन असतं, डेटा टाईपचं कन्व्हर्जन असतं. सपोज आपण ए इज इक्वल टू 10 ही एक व्हॅल्यू आपण 10 ही व्हॅल्यू ए व्हेरिएबलला असाइन केली. तर आता एचा टाईप काय असेल, इंटिजर टाईप असणार आहे. पण आपल्याला फर्दर कॅल्क्युलेशनसाठी तो जर का स्ट्रिंगमध्ये हवा असेल किंवा फ्लोट, तर एला आपण 10 ची व्हॅल्यू असाइन केली तर त्याचा टाईप झाला इंट, आणि आपल्याला हीच व्हॅल्यू दुसऱ्या एका स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची आहे. तर त्याच्यासाठी आपण एक व्हेरिएबल नेम घेणार आहोत, सपोज बी, आणि त्याला व्हॅल्यू देणार आहोत ए ची. पण ए ची व्हॅल्यू आपण str हा एक फंक्शन आहे, याच्यामध्ये आपण str ऑफ ए म्हणजे हा जो डेटा टाईप आहे तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊन बी मध्ये करणार. मग याचा बीचा जर का टाईप बघितला आपण तर तो स्ट्रिंग येणार. ठीक आहे, तर याला म्हणतात टाईप कास्टिंग. टाईप कास्टिंग इन द सेन्स कन्वर्जन ऑफ व्हेरिएबल्स इनटू फ्रॉम वन डेटा टाईप टू अनदर. तर याच्यामध्ये हे काही कॉमन फंक्शन्स आहेत. इंटिजर हे फ्लोटिंग पॉईंटसाठी str आणि बुलियन व्हॅल्यूसाठी. तर से फॉर एक्झाम्पल x इज इक्वल टू 10 ही एक व्हॅल्यू आहे. तर x इज इक्वल टू 10 आता जर का आपण चेक केलं तर ही व्हॅल्यू स्ट्रिंग डेटा टाईपमध्ये आहे, कारण आपण डबल कोट यूज केलेले आहे. डबल कोटमध्ये ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या बाय डिफॉल्ट स्ट्रिंगमध्ये कन्सिडर करतात. प्लस आता हीच व्हॅल्यू आपल्याला इंटिजरमध्ये हवी आहे 10 व्हॅल्यू. मग y इज इक्वल टू इंटिजर हे एक फंक्शन आहे. फंक्शन्स आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहोत की सिस्टम डिफाईन फंक्शन्स काय असतात, युजर डिफाईन फंक्शन काय असतात. तर सध्या इंटिजर हे एक फंक्शन असतं, सिस्टम डिफाईन फंक्शन आहे की याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे आपण x इज इक्वल टू 10, मग x ची व्हॅल्यू सध्या 10 आहे. मग ही 10 व्हॅल्यू स्ट्रिंग फॉर्मॅटमधली व्हॅल्यू आपण इंटिजरमध्ये कन्वर्ट करणार आणि ती y या व्हेरिएबलला असाइन करणार. मग y या व्हेरिएबलचा टाईप झाला इंटिजर, याच्यामध्ये इंटिजर व्हॅल्यू स्टोअर झाली. मग दोन्हीमध्ये x मध्ये पण 10च झालेलं आहे, y मध्ये पण 10च व्हॅल्यू आहे. बट x ची जी व्हॅल्यू आहे तर ती स्ट्रिंगमध्ये आहे आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती इंटिजरमध्ये आहे, कारण आपण इथे टाईप कास्टिंग केलेलं आहे याचं. आणि z इज इक्वल टू str ऑफ y. आता y ही व्हॅल्यू जी इंटिजरमध्ये आली होती ती आपण परत z ला असाइन केली आहे, बट str फंक्शन यूज केलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी व्हॅल्यू असेल z ची व्हॅल्यू ही सेमच राहणार आहे. z ची व्हॅल्यू ही 10च असणार आहे, पण याचा डेटा टाईप असणार आहे स्ट्रिंग, कारण आपण इथे str मधून केलेलं आहे. मग स्टोअर होताना हे स्ट्रिंग व्हॅल्यूज डबल कोटमध्ये होतात, इंटिजर व्हॅल्यू ॲज इट इज होतात, स्ट्रिंग व्हॅल्यू परत डबल कोटमध्ये स्टोअर होतात. तर हे बेसिकली टाईप कन्व्हर्जनसाठी यूज होतं. तर याचे काही हँड्स ऑन सिनेरिओ आहेत, बेसिक सिनेरिओ आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला टाईप कन्व्हर्जन लागतं. हे आपण जसं जसं आपण आपल्या लेक्चर्स पुढे नेऊ तसं आपण ते एक्सप्लेन करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे इनपुट फ्रॉम युजर. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की पहिल्या याच्यामध्ये आपण जस्ट एक प्रिंट स्टेटमेंट लिहिलं होतं, प्रिंट हॅलो वर्ल्ड किंवा जस्ट हॅलो करू आपण, हा एक सिंपल प्रोग्राम लिहिला होता. तर हे आपण कोड लिहितानाच केलं होतं. मग इनपुट फ्रॉम युजर म्हणजे काय, की आपल्याला एखादी जेव्हा आपण प्रोग्राम रन करणार आहोत तर त्या टायमिंगला युजरकडून इनपुट घ्यायचं आहे आणि युजर जे इनपुट देईल ती व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची. अशा वेळी आपण इनपुट फ्रॉम युजर हा एक कन्सेप्ट आपल्याला येतो. की इथे हॅलोचं आपण हे ऑलरेडी कोडमध्ये लिहिलं होतं, बट इनपुट हे फंक्शन वापरून जर का आपण हे केलं पुढे यूज केलं तर इथे एक एक्झाम्पल आहे नेम. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल नीट लक्ष देऊन बघा. एक्झाम्पलमध्ये नेम हा एक व्हेरिएबल नेम झाला. व्हेरिएबल नेम मध्ये ही एक इनपुट ही एक मेथड आहे. ठीक आहे, ही एक सिस्टम डिफाईन मेथड आहे. याच्यामध्ये आपण इनपुट घेणार आहोत. तर इनपुटमध्ये आपण काय लिहिलेलं आहे, एंटर युअर नेम, आणि याच्यानंतर प्रिंटमध्ये यू हॅव एंटर्ड नेम. हा एक प्रिंटचा एक सिंटॅक्स आहे.
हा आपण सिस्टीमवरती जेव्हा प्रोग्राम करू तेव्हा आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे. तर बेसिकली युजरला इनपुट म्हणजे जेव्हा हा प्रोग्राम रन होईल तेव्हा इनपुटमध्ये जी स्ट्रिंग व्हॅल्यू दिली आहे एंटर युअर नेम ही आपल्याला प्रिंट होणार आणि याच्यानंतर आपल्याला टाईप करावं लागणार मॅन्युअली. आपण काही टाईप करू शकतो, राज टाईप करू शकतो, ABC टाईप करू शकतो, व्हॉट एव्हर इट इज. तर हे टाईप केल्यानंतर जे प्रिंट स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होतं आणि हे एक्झिक्यूट होताना हा जो मेसेज आहे हा पहिला एक्झिक्यूट होतो, प्लस आपण जे काही युजर इनपुट म्हणजे जे काही नेम एंटर केलेला आहे तर ते नेम इथे प्रिंट होतं या व्हेरिएबलमध्ये. डबल कोट्समध्ये जे आहे ते ॲज इट इज प्रिंट होणार, प्लस हे जे आहे व्हेरिएबल नेम, तर हे व्हेरिएबल नेमच्या जागी याच्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर होईल ती व्हॅल्यू इथे प्रिंट होणार. आणि एक की पॉईंट आहे नोट करण्यासाठी की इनपुट हे जे फंक्शन आहे, फंक्शन किंवा मेथड, हे ऑलवेज ब्रॅकेटमध्येच मेन्शन केलेलं असतं, राऊंड ब्रॅकेटमध्ये. तर इनपुट हे जे फंक्शन आहे ते ऑलवेज रिटर्न अ स्ट्रिंग व्हॅल्यू. तर त्यामध्ये आपण इंटिजर व्हॅल्यू जरी प्रिंट केली, एंटर द नेम, याच्यामध्ये आपण 1 जरी दिलं तरी ते ॲज अ स्ट्रिंग म्हणून एंटर करणार. आणि याच्यानंतर आपल्याला थ्रू आउट द प्रोग्राम काही चेंजेस करायचे असतील तर त्या केसमध्ये आपल्याला टाईप कास्टिंग यूज करावं लागतं. तर हे आपण आत्ता जस्ट थेरॉटिकली बघितलं आहे. आता इथून पुढे हे आपण प्रॅक्टिकली सिस्टीमवरती जाऊन प्रोग्राम रन करून बघूयात. तर मागच्या सेशनमध्ये आपण वेलकम टू पायथन ही एक लाईन प्रिंट केली होती माय फर्स्ट प्रोग्राममध्ये. तर आता आपण व्हेरिएबलसाठी एक नवीन फाईल ॲड करूयात. फाईल नेम आपण काही मेन्शन करू शकतो. तर इथे आपण variable.py ही एक फाईल मेन्शन करू. तर यामध्ये आपण वेगवेगळे व्हेरिएबल्स बघणार आहोत. तर जसं की आपण माय फर्स्ट प्रोग्राममध्ये वेलकम टू पायथन ही एक स्ट्रिंग आपण जस्ट प्रिंट केली होती. तर आपण या प्रोग्राममध्ये हीच स्ट्रिंग किंवा जस्ट नेम आपण एका व्हेरिएबलमध्ये घेऊ. तर जसं की आपण पाहिलं होतं की व्हेरिएबल नेमचे काही सर्टन रूल्स आहेत. तर त्या रूल्स प्रमाणे आपण एक सॅम्पल नेम हा एक व्हेरिएबल घेऊ आणि या व्हेरिएबलला ही व्हॅल्यू एक असाइन करू, राज. ओके. आणि हीच व्हॅल्यू आपण जस्ट प्रिंट करणार आहोत. तर प्रिंटमध्ये आपण जस्ट एक नेम प्रिंट करूयात आणि हा प्रोग्राम आपण सेव्ह करू, Ctrl+S आणि रन करू. ठीक आहे. तर कमांड प्रॉम्प्टवरती आपल्याला इथे प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे आणि ही जी व्हॅल्यू आपण दिली ती प्रिंट झालेली आहे. तर प्रिंट स्टेटमेंटच्या काही अजून सिंटॅक्स आहेत. तर याच्यामध्ये आपण व्हेरिएबल तर प्रिंट केलेच आहोत, बट जस्ट एक थोडंसं डेकोरेट करण्यासाठी युअर नेम और ठीक आहे, यू हॅव एंटर्ड किंवा असं आपण कोणतीही स्ट्रिंग इथे लिहू शकतो आणि युअर नेम आणि व्हेरिएबल नेम. तर हा एक सिंटॅक्स आहे. व्हेरिएबलची कोणतीही व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची असेल तर कॉमा सेपरेटेड देऊ शकतो. आणि ते आपण बघू शकता की नेम हे डबल झालेलं आहे. ठीक आहे. तर हे वाला जे नेम आहे जे आपण डबल कोटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, तर हे व्हेरिएबल नेम नाहीये. तर हे जस्ट एक आपण जे प्रिंट स्टेटमेंटला जे स्ट्रिंग पास केलेली आहे तर ती स्ट्रिंग आहे आणि नेम हा एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे. याच्यावरती कर्सर घेतल्यानंतर आपल्याला दिसू शकते की व्हेरिएबल नेम. आणि हा जेव्हा आपण प्रोग्राम रन करू तेव्हा इथे आलेलं आहे युअर नेम, जसं की आपण जे टाईप केलं होतं ते, आणि राज. तर पॅरलली आपण इतरही व्हेरिएबल्स आपण सेट करू शकतो, जसं की एज मध्ये आपण व्हॅल्यू घेऊयात 23. याच्यानंतर हाईट आपण घेऊयात 5.6. ठीक आहे. आणि जसं की आपण चेक केलं की व्हेरिएबल्सचे काही रूल्स असतात, त्याच्यामध्ये व्हेरिएबल नेम नंबरने स्टार्ट होत नाही. तर आपण 9 आणि ए केलं तर इथे आपल्याला एरर मेन्शन करतो, एरर दिसत आहे इथे. 10 ही व्हॅल्यू 9A ला असाइन नाही होऊ शकत कारण सिंटॅक्स इश्यू, कारण पायथन आपल्याला अलाउ नाही करत ते. तर प्रिंट स्टेटमेंट मध्ये आपण युअर नेम केलं प्रिंट. याच्यानंतर जस्ट अजून एक स्टेटमेंट ऍड करूयात, एज इज, याच्यामध्ये कॉमा सेपरेटेड आपण 23 लिहायच्या ऐवजी आपण एज हा एक व्हेरिएबल प्रिंट केला. सिमिलरली आपण थर्ड स्टेटमेंट ऍड करू, प्रिंट हाईट इज. याच्यानंतर आपण हाईट. आता जसं की पायथन केस सेन्सिटिव्ह आहे तर एच कॅपिटल लिहिलेला ही हाईट आणि व्हेरिएबल नेम
तर याच्यामध्ये डिफरन्स आहे, हे दोन्ही पायथनला वेगवेगळे आयडेंटिफाय होतात. तर आपण हे यूज करू शकत नाही, त्याच्यामुळे इथे आपल्याला इथे ही एरर आलेली आहे. तर ही एरर आपण रिझॉल्व्ह करण्यासाठी ॲज इट इज नेम आपल्याला यूज करावं लागेल. जेव्हा आपण हे रन केलं तेव्हा युअर नेम राज, एज इज 23 अँड हाईट इज 5.6. तर हे सिंपल स्टेटमेंट्स आहेत. याच्यामध्ये आपण जस्ट व्हेरिएबल्स मध्ये या व्हॅल्यू स्टोअर केल्या आणि या व्हॅल्यूज आपण प्रिंट केल्या. ठीक आहे. तर पॅरलली आपण टाईप कास्टिंग सुद्धा बघितलं आहोत. तर जस्ट आपल्याला टाईप चेक करायचा याचा. ठीक आहे. तर हे आपण कमांड थोडीशी क्लोज करूयात आणि इथे टाईप सुद्धा आपण प्रिंट करूयात. ठीक आहे. प्रिंट टाईप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर डेटा टाईप ऑफ ए करू आपण. डेटा टाईप ऑफ ए व्हेरिएबल इन द सेन्स नेम. ठीक आहे. डेटा टाईप ऑफ नेम इज. तर टाईप हे एक फंक्शन आहे, तर ते आपण इथे यूज करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला टाईप करूयात आणि नेम. तर हे सध्या आपल्याला सिंटॅक्स एरर देईल, कारण पायथन मध्ये आपण स्ट्रिंग यूज केली आहे. इथे रेड हा जो लाईन दिसते याच्यामध्ये आपल्याला एरर दिसतोय. तर ही जी लाईन आहे, तर एरर काय येतो की आपण जेव्हा काही प्रिंट स्टेटमेंट मध्ये टाईप करतो, तर जेव्हा त्या व्हॅल्यूज चेंज होतात, म्हणजे ही एक व्हॅल्यू आणि ही दुसरी व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला कॉमा सेपरेटेड टाकावी लागते. ठीक आहे. इथं म्हणजे प्रिंट स्टेटमेंटला ह्या दोन सेपरेट व्हॅल्यूज आहेत, सेपरेट पॅरामीटर्स आहेत, हे समजून जातं. जेव्हा आपण हा प्रोग्राम रन करू तेव्हा आपल्याला इथे दिसेल युअर नेम इज राज, एज इज 23, हाईट इज 5.6, डेटा टाईप ऑफ नेम इज str. तर हे स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. तर सिमिलरली आपण इतर डेटा टाईप चेक करूयात. इथे आपण कुठेही डेटा टाईप मेन्शन केलेला नाहीये. तर डेटा टाईप ऑफ एज व्हेरिएबल, एज व्हेरिएबलचा जो डेटा टाईप आहे, तर तो आपण सिम्पली टाईप ऑफ एज करून बघूयात. आणि सिमिलरली अजून एक प्रिंट स्टेटमेंट आपण ऍड करू. याच्यामध्ये स्ट्रिंग मध्ये आपण डेटा टाईप मेन्शन करणार आहोत. डेटा टाईप ऑफ हाईट या व्हेरिएबलचा जो टाईप आहे, तर तो आपण इथे मेन्शन करूयात. ठीक आहे. तर या प्रिंट स्टेटमेंट आणि हे जे टाईप स्टेटमेंट आहे, तर हे सिंटॅक्स थ्रू आपल्याला करेक्ट पास करावे लागतात. इथे जर का काही चुकलं तर आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही, आपल्याला ते रन टाइम एरर देतं. तर इथे एकदा स्क्रीन आपण क्लिअर करूयात CLS नी. आणि जेव्हा आपण प्रोग्राम रन करेल तर इथे बघू शकता हा प्रोग्राम रन झाल्यानंतर सिक्वेन्शियली प्रोग्राम एक्झिक्यूट झालाय. आता या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या इनिशियली मेमरीमध्ये स्टोअर झाल्या आणि प्रिंट स्टेटमेंट मध्ये जेव्हा आपण हे व्हेरिएबल्स पुढे यूज केले तेव्हा ते डिस्प्ले झाल्या. इथे जर का आपण यूज केलं नसतं तर या व्हॅल्यूज जस्ट मेमरीमध्ये स्टोअर झाल्या असत्या, बट फर्दर प्रोग्राम मध्ये त्या यूज नसत्या झाल्या. तर याच्यामध्ये आपण बघू शकता एज अँड हाईट या व्हॅल्यूज तर ॲज इट इज प्रिंट झालेल्या आहेत. आणि याच्यानंतर डेटा टाईप ऑफ नेम इज स्ट्रिंग, डेटा टाईप ऑफ एज इज इंटिजर अँड हाईट इज फ्लोट. कारण आपण इथे स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली आहे. एज साठी 23 ही एक इंटिजर व्हॅल्यू आहे आणि हाईट इज 5.6 ही एक फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू आहे. तर याच्यामुळे हा जो डेटा टाईप आहे तर तो या व्हॅल्यूजला असाइन झालेला आहे. तर याच्यानंतर आपण बघितलं होतं टाईप कास्टिंग. ठीक आहे. तर टाईप कास्टिंग मध्ये आपण बघू शकता, आता से फॉर एक्झाम्पल एज हे आपण 23 हे इंटिजर मध्ये घेतलं आणि आपल्याला आता ते कन्वर्ट करायचं आहे कॅरेक्टर मध्ये. तर इथे बघू शकता नेम इज एज इज इंटिजर व्हॅल्यू. तर आपल्याला टाईप कास्टेड एक व्हॅल्यू चेंज करायची. तर आपण अजून एक सेपरेट व्हेरिएबल घेऊ ए. आपण व्हेरिएबल नेम कोणताही आणि कोणताही यूज करू शकतो. तर ए इज इक्वल टू याच्यामध्ये आपल्याला इंटिजर व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये घ्यायची. तर str हे एक फंक्शन यूज करणार आहोत आणि याच्या थ्रू आपण हाईट एज आपण एज पास करणार आहोत. तर यांनी काय होईल, हे स्टेटमेंट कसं एक्झिक्यूट होईल, तर 23 ही व्हॅल्यू ए ला असाइन होणार आहे, बट ॲज अ स्ट्रिंग व्हॅल्यू असाइन होणार आहे, नॉट ॲज अ इंटिजर. तर याच्यामध्ये आपण प्रिंट स्टेटमेंट ऍड करूया. डेटा टाईप ऑफ ए म्हणजे ए चा जो डेटा टाईप आहे तो आपण प्रिंट करण्यासाठी इथे टाईप करू टाईप ऑफ ए प्लस याच्याबरोबर अजून एक प्रिंट स्टेटमेंट आपण ऍड करू व्हॅल्यू ऑफ ए.
व्हॅल्यू ऑफ ए इज, आपल्याला जस्ट एक व्हॅल्यू प्रिंट करायची ए ची, तर ते आपण प्रिंट करूयात. स्क्रीन आपण क्लिअर करू आणि हा प्रोग्राम रन करू. तर इथे तुम्ही बघू शकता एज हा आपण व्हेरिएबल पास केला होता ए ला. तर यामध्ये एजचा जो क्लास आहे, दॅट मीन्स एचा जो डेटा टाइप आहे एजचा, तो इंटिजर आहे, प्लस तीच व्हॅल्यू आपण ए ला असाइन केली, बट एचा जो डेटा टाइप आहे तो str म्हणजे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती ॲज अ 23 आहे. ठीक आहे. तर याच्याबरोबर आपण अजून एक कन्सेप्ट पाहिला होता, इनपुट फ्रॉम युजर. ठीक आहे. तर सपोज आपल्याला इथे ही जी व्हॅल्यू आहे राज, ही आपल्याला रन टाइम घ्यायची आहे. तर आपण सिम्पली काय करणार आहोत, इनपुट फंक्शन आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. इनपुट, आता इनपुटच्या सिंटॅक्स मध्ये आपल्याला इथे एक स्ट्रिंग पास करायची. ओके. तर या स्ट्रिंग मध्ये आपण काय करणार, एंटर युअर नेम. आता इथे आपण जस्ट राज एंटर केलं होतं, तर इथे आपल्याला एक रन टाइम ती व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करण्यासाठी, रन टाइम ते आपण व्हॅल्यू पास करण्यासाठीचा जो कोड आहे तो आपण इथे केलेला आहे. तर आपण बघूयात की इनपुट हे फंक्शन कसं वर्क करतं. ठीक आहे. हे आपण स्क्रीन क्लिअर करूयात आणि हा प्रोग्राम रन करूयात. ठीक आहे. तर इथे हा प्रोग्राम स्टॉप झालेला आहे. इथे त्यांनी विचारलंय एंटर युअर नेम. एंटर युअर नेम मध्ये आपण तेजस टाकू आणि एंटर करू. तर इथे ही जी व्हॅल्यू होती इन्स्टेड ऑफ राज, तर पायथनने आपल्याला युजर इंटरफेस दिलेला आहे की युजर आपण रन टाइम आपण कोणतीही व्हॅल्यू तिथे पास करू शकतो आणि ती व्हॅल्यू इथे प्रिंट झालेली आहे. युअर नेम तेजस, एज इज 23, हाईट इज. सिमिलरली आपण इतरही एज साठीही इनपुट देऊयात. इनपुट इन्स्टेड ऑफ 23 आपण देऊयात इनपुट एंटर युअर एज. म्हणजे हे एक डिस्प्ले मेसेज आपल्याला स्क्रीनवरती दिसणार आणि याच्यामध्ये जी व्हॅल्यू आपण प्रिंट करू, जी व्हॅल्यू आपण एंटर करू, ती व्हॅल्यू एज या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. सिमिलरली हाईट साठी पण आपण इनपुट फंक्शन यूज करू आणि इनपुट मध्ये एंटर युअर हाईट. ठीक आहे. तर या व्हॅल्यूज आपण एंटर केल्या आणि इथे जे प्रिंट स्टेटमेंट आहे, तर इथे थोडंसं एक सेकंड आपण क्लिअर करू स्क्रीन आणि इथे बघूयात. पहिलं आपण डिस्कस करू की या प्रोग्राम मध्ये काय काय चेंजेस होतील. तर जेव्हा आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करू तेव्हा आपल्याला एक मेसेज येणार, एंटर युअर नेम. याच्यामध्ये जे आपण व्हॅल्यू ऍड करेल ती व्हॅल्यू नेम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. नंतर मेसेज येणार एंटर युअर एज. जी आपण एज ची व्हॅल्यू टाकू ती एज या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. सिमिलर फॉर हाईट. पण आपण एक आता यामध्ये तर प्रिंट तर ते सगळे होणार, युअर नेम इज जे आपण एंटर करू ते. बट याच्यामध्ये एक ट्विस्ट हा आहे की आपण हे केलं, एक नोट मेन्शन केली होती की आपण इनपुट हे जे आहे फंक्शन ते ऑलवेज स्ट्रिंग व्हॅल्यूज रिटर्न करतं. तर याच्यामुळे इथे डेटा टाइप ऑफ नेम, जसं की पहिला हा स्ट्रिंग होता तो ऍज इट इज स्ट्रिंगच राहील. डेटा टाइप ऑफ एज हा प्रिव्हियसली इंटिजर होता. तर जसं की इनपुट हे फंक्शनने आपण यूज करून एज घेतलेला आहे, तर हा स्ट्रिंग व्हॅल्यूज रिटर्न करेल. तर हा प्रोग्राम आपण रन करून बघूयात. एंटर युअर नेम. नेम मध्ये आपण एंटर करूयात संस्कृती. ठीक आहे. एंटर युअर एज. एज मध्ये आपण एंटर करू 10. त्याच्यानंतर एंटर युअर हाईट. हाईट आपण मेन्शन करू 2.5 आणि एंटर केल्यानंतर एज इज 10, युअर नेम इज संस्कृती, एज इज 10, हाईट इज 2.5. हे ऍज इट इज या स्टेटमेंट्स प्रिंट झाल्या आणि नंतर ए या व्हेरिएबलला एज ची व्हॅल्यू असाइन झाली ऍज अ स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. तर डेटा टाइप ऑफ नेम, नेम जसं की आपण स्ट्रिंग एंटर केलं होतं तर स्ट्रिंग आलं. पण डेटा टाइप ऑफ एज आपण 10 एंटर केलं होतं, बट एजचा जो डेटा टाइप आहे तो स्ट्रिंग कन्सिडर झालेला आहे. सिमिलर फॉर हाईट. हाईट आपण फ्लोट मध्ये मेन्शन केली तरी पण हा डेटा टाइप स्ट्रिंग कन्सिडर झालेला आहे. दॅट मीन्स इनपुट फंक्शन मध्ये जे काही आपण यूज करतो ते सर्व काही स्ट्रिंग मध्ये स्टोअर होतं. तर आपल्याला जेव्हा इथे हाईट दिलेली आहे, हाईट आपल्याला फ्लोट मध्येच घ्यायची आहे, तर इथे आपण टाइप कास्टिंग यूज करू शकतो. तर टाइप कास्टिंग साठी काही फंक्शन आहेत. फ्लोट मध्ये आपल्याला हवी आहे तर आपण फ्लोट घेणार आणि ओपन ब्रॅकेट
आता व्हिज्युअल स्टुडिओचा एक VS कोडचा आपल्याला एक प्लस पॉईंट हा आहे की ही व्हॅल्यू आपण सिलेक्ट करून जस्ट ओपन ब्रॅकेट केलं तर होल व्हॅल्यूला हे ब्रॅकेटमध्ये कन्सिडर करतं. ठीक आहे. तर इनपुटमध्ये जी स्ट्रिंग व्हॅल्यू आली आहे तर त्या स्ट्रिंग व्हॅल्यूला ते फ्लोटमध्ये कन्सिडर करणार. प्लस एज मध्ये पण आपण सिमिलरली आपण इंटिजर व्हॅल्यू घेऊयात. तर ही इंटिजर व्हॅल्यू जी येणार आहे तर या व्हॅल्यूला आपण स्ट्रिंग व्हॅल्यू जी येणार आहे या व्हॅल्यूला आपण इंटिजर मध्ये कन्वर्ट करूयात. एकदा परत हा कोड आपण क्लिअर करू आणि हा प्रोग्राम पुन्हा एकदा एक्झिक्यूट करू. एंटर युअर नेम आपण एंटर करू. संस्कृती. एज एंटर करू आपण 10. हाईट एंटर करू 2.6. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता डेटा टाइप ऑफ नेम याच्यामध्ये आपण काहीच कन्वर्जन केलं नाही तर ॲज इट इज स्ट्रिंग व्हॅल्यू आली आहे. डेटा टाइप ऑफ एज इज इंटिजर. सो इथं तुम्ही बघू शकता इथून जी व्हॅल्यू आली ती स्ट्रिंग मध्ये आली बट याला आपण इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं त्याच्यामुळे ही व्हॅल्यू इंटिजर एज हा इंटिजर क्लासमध्ये दाखवला. सिमिलरली फॉर हाईट हा फ्लोट मध्ये आपण इनपुट घेताना स्ट्रिंग मध्ये घेतलं आणि त्या स्ट्रिंगला कन्वर्ट केलं आपण फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू मध्ये त्याच्यामुळे हाईट हा फ्लोट मध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर याच पद्धतीने सपोज आपण जर का चुकून युजरनी चुकीचं इनपुट दिलं जसं की अशी कोणती एखादी व्हॅल्यू एंटर केली की जी स्ट्रिंग मधली व्हॅल्यू इंटिजर मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही तर अशा वेळी आपल्याला एरर येऊ शकतो. तर जेव्हा आपण एक चुकीची व्हॅल्यू एंटर करू नेम मध्ये आपण नंबर जरी टाकले तरी ती व्हॅल्यू ते ऍक्सेप्ट करतं ऍज अ स्ट्रिंग त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रिंग व्हॅल्यू साठी मोस्टली एरर येत नाही. एंटर युअर एज. आता इथे एज आपण इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर सपोज युजरनी एक नंबर ऍड करण्याच्या ऐवजी HT म्हणजे सपोज एक स्ट्रिंग व्हॅल्यूच आपण पास केली आणि एंटर केलं तर इथे आपल्याला ही एरर येते व्हॅल्यू एरर इनव्हॅलिड लिटरल फॉर इंटिजर. दॅट मीन्स ही व्हॅल्यू आपण पास करू शकत नाही. आपल्याला अशीच व्हॅल्यू पास करायची आहे जी इंटिजर मध्ये कन्व्हर्टेबल आहे. तर यापुढे आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग वगैरे पण येणार आहे. तर याच्यामध्ये हा प्रोग्राम असा ॲबनॉर्मली टर्मिनेट जो झाला तर ते होऊ नये याच्यासाठी आपण एक्सेप्शनचा एक पार्ट असतो तर तो आपण अपकमिंग लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सेशन 2 मध्ये पायथॉनचे व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, टाइपकास्टिंग आणि इनपुट फ्रॉम युजर हे थेरॉटिकली प्लस प्रॅक्टिकली बघितलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही डाऊट असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.